नमस्ते माझे विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका अँड वेलकम टू अवर चॅनल उबंतू। आज आपण सुरुवात करतो नवीन चॅप्टरला, चॅप्टर नंबर 6। चॅप्टरचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री। ट्रिग्नोमेट्रीचा अभ्यास आपण क्लास 9 मध्ये सुरू केलेला आहे। क्लास 9 मध्ये सुद्धा ट्रिग्नोमेट्री हा एक चॅप्टर तुम्हाला होता। तर क्लास 9च्या ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण बघितलं की ट्रिग्नोमेट्रीमध्ये एक्झॅक्टली कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो, त्याची हिस्ट्री काय आहे, त्याचे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन काय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण क्लास 9 मध्ये केलेला। क्लास 10च्या ट्रिग्नोमेट्रीमध्ये किंवा ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला कसला अभ्यास करायचा आहे। क्लास 9 ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण 3 रेशोज बघितले होते। कोणते होते ते 3 रेशोज? एक होता साइन, एक होता कोसाइन आणि थर्ड होता टॅन। तर हे 3 रेशोज आणि या 3 रेशोजचा यूज करून अजून आपल्याला 3 रेशोज डिराइव्ह करायचे। सो टोटल दिस 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, साइन, कोसाइन, टॅन्जंट, त्यानंतर कोसेक, सेक आणि कॉट, असे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहे। हे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज म्हणजे काय, याचा ट्रँगलच्या साईडशी काय रिलेशन असतं, या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। दिस 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज अँड देन 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज। ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल साइन आणि कोसाइनचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये एक रिलेशन असतं, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1। हे एक रिलेशन आहे किंवा ही एक आयडेंटिटी आहे। अशा अजून 2 आयडेंटिटीज आहे। सो टोटल 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज, याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। आणि त्यानंतर एक आपल्याला कॉन्सेप्ट बघायची, एक टर्म आपल्याला बघायची, त्याला बोलतात अँगल ऑफ डिप्रेशन और अँगल ऑफ इलिव्हेशन। अँगल ऑफ डिप्रेशन और अँगल ऑफ इलिव्हेशन। आता याचा यूज आपण मॅथ्सच्या काही चॅप्टरमध्ये ह्या कॉन्सेप्टचा यूज आपण केलेला आहे। इव्हन सायन्समध्ये सुद्धा काही ठिकाणी याचा यूज झालेला आहे। सो ह्या ट्रिग्नोमेट्री चॅप्टरमध्ये तुम्हाला फक्त 3 पार्टचा किंवा 3 गोष्टींचा अभ्यास करायचा आहे। दिस 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो, देन 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज अँड 1 कॉन्सेप्ट ऑफ अँगल ऑफ डिप्रेशन अँड अँगल ऑफ इलिव्हेशन। या 3 टॉपिक्सचा जर तुम्हाला अभ्यास झाला किंवा हे 3 टॉपिक तुम्हाला नीट समजले तर या चॅप्टरमध्ये असणार कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन तुम्ही अगदी इझिली सॉल्व्ह करू शकता। छोटं चॅप्टर आहे, तसंही 2 प्रॅक्टिस सेट आहे, 1 प्रॉब्लेम सेट आहे। प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेटमध्ये सुद्धा अगदी छोटे सिंपल क्वेश्चन्स आहे, नंबर ऑफ क्वेश्चन सुद्धा कमी आहे, त्यामुळे हा चॅप्टर आपला खूप इझिली किंवा खूप लवकर कव्हर होणार आहे। सो ट्रिग्नोमेट्री क्लास 9 मध्ये आपण जे बघितलेलं आहे, ॲप्लिकेशन काय आहे किंवा हिस्ट्री काय, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण परत डिस्कस नाही करणार आहोत। ऑफकोर्स आपण चॅप्टरची सुरुवात करताना ट्रिग्नोमेट्रीचं जे आपण क्लास 9 मध्ये ज्या टर्म्स बघितल्या त्याचे एकदा रिव्हिजन करणार आहोत, बट ॲप्लिकेशन हिस्ट्री वगैरे ह्या गोष्टी आपण इथे डिस्कस नाही करणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये समजायच्या असतील तर क्लास 9चा जो ट्रिग्नोमेट्रीचा जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ एकदा जरूर बघा। आपण सुरुवात करूया विथ रिव्हिजन। ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय? ट्रिग्नोमेट्री हा जो शब्द आहे याला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो। बेसिकली दिस इज लॅटिन डेरिव्हेटिव्ह ऑफ सम ग्रीक वर्ड। ओके, याला आपण डिवाइड करू शकतो ट्रिग्नॉन आणि मेट्रॉन। ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय? आपण बोलतो की ट्रिग्नोमेट्री इज अ ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स। मॅथमॅटिक्सचे एक सेपरेट ब्रांच आहे। ट्रिग्नोमेट्रीचे असे मोठे पुस्तकं सुद्धा अवेलेबल आहे, म्हणजे एक सेपरेट ब्रांच म्हणून आपण ट्रिग्नोमेट्रीला ट्रीट करतो। सो ट्रिग्नोमेट्री हा जो वर्ड आहे याला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो, ट्रिग्नॉन अँड मेट्रॉन। ट्रिग्नॉन म्हणजे काय? ट्राय म्हणजे काय? 3। सो ट्रिग्नॉन म्हणजे काय? इट्स रिलेटेड टू 3 साइड्स, किंवा आपण असं बोलू शकतो इट इज रिलेटेड टू ट्रँगल। आणि मेट्रॉन याला आपण बोलू शकतो मेजर और मेजरमेंट। सो बेसिकली काय? ट्रँगल किंवा ट्रँगलचे 3 साईड किंवा ट्रँगलचे 3 अँगल आणि त्याचं मेजरमेंट यांना रिलेट करण्याच्या सगळ्या टर्म्स असतात किंवा यांना रिलेट करणारी जी ब्रांच असते त्याला आपण बोलतो ट्रिग्नोमेट्री। ठीक आहे, आता ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण बघितलेलं, आपण यूज केलेला राईट अँगल ट्रँगल टू अंडरस्टँड दिस साइन, कॉस, टॅन टर्म्स। राईट अँगल ट्रँगल म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, आपण पायथागोरस थेरम चॅप्टरमध्ये किंवा याआधी सुद्धा डिस्कस केलेला आहे। राईट अँगल ट्रँगल म्हणजे काय? असा ट्रँगल की ज्याचा एक अँगल 90 डिग्री असतो। फॉर एक्झाम्पल हा जर मी ट्रँगल ABC कन्सिडर केला, ह्या ट्रँगलमध्ये अँगल B मी 90 डिग्री दाखवलेला आहे। जनरली आपण काय करतो, अँगल असे दाखवतो, ज्यावेळेस अँगल 90 डिग्री असतो त्यावेळेस तो अँगल आपण नेहमी असं दाखवतो। ठीक आहे, सो दिस अँगल B इज 90 डिग्री अँड ट्रँगल ABC इज अ राईट अँगल ट्रँगल। आपल्याला माहिती आहे की ज्या ट्रँगलमध्ये एक अँगल 90 डिग्री असतो त्या अँगलच्या ऑपोजिटची साईड असते। ऑपोजिट साईड म्हणजे काय? समोरची साईड। या अँगलची ऑपोजिट साईड कोणती आहे? ही। सो दिस इज द लार्जेस्ट साइड ऑफ ट्रँगल अँड दिस साइड इज कॉल्ड एज हायपोटेनस। याला आपण काय बोलतो? हायपोटेनस। हे सुद्धा आपल्याला माहिती आहे। त्यानंतर ह्याच्या रिमेनिंग 2 साइड्स असतात, यामध्ये एका साईडला आपण बेस बोलतो, एका साईडला हाईट बोलतो। ही साईड बेस ट्रीट करू शकतो, ही साईड हाईट ट्रीट करू शकतो, किंवा ही साईड हाईट असू शकते, ही साईड बेस असू शकते। ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे। त्यानंतर आता जर सपोज मला रेशोज बघायचे, ज्या रेशोचा आपण क्लास 9 मध्ये अभ्यास केलेला, एक होता साइन रेशो, त्यानंतर कोसाइन आणि थर्ड होता टॅन्जंट। साइन, कोसाइन आणि टॅन्जंट। सपोज हा ट्रँगल आहे ABC, यामध्ये अँगल C जर मी कन्सिडर करते आणि हा जो अँगल C आहे याचं मेजर आहे θ डिग्री। ठीक आहे, अँगल Cचं मेजर काय? θ डिग्री। तर साइन थीटा SIN, साइन याला मी असं लिहिणार साइन थीटा, कोसाइन थीटाला मी लिहिणार कॉस थीटा
आणि टॅन्जंट थिटाला मी लिहिणार टॅन थिटा. ठीक आहे, साईन कॉस आणि टॅन असं आपण बोलतो. आणि याला रीड कसं करतो, साईन ऑफ अँगल थिटा, कोसाइन ऑफ अँगल थिटा, टॅन ऑफ अँगल थिटा. किंवा इथे मी असं सुद्धा लिहू शकते साईन सी, म्हणजे अँगलचं नाव सुद्धा मी मेन्शन करू शकते साईन सी, किंवा मी असं लिहू शकते कॉस सी किंवा टॅन सी असं लिहिलं तरी चालणार आहे. ठीक आहे, आता साईन म्हणजे काय असतो, नेहमी ज्यावेळेस हा अँगल जर मी थिटा अँगल कन्सिडर करते, ठीक आहे, ट्रायंगल आहे, ही आहे हायपोटेनियस, हा जो थिटा अँगल आहे याच्या ऑपोजिट जी, याच्या समोर जी साईड दिसते ना, म्हणजे हा अँगल थिटा, याच्या समोर कोणती साईड दिसते, ए बी, याला मी बोलणार या थिटा या अँगलच्या रेफरन्सने दिस इज ऑपोजिट साईड. ठीक आहे, दिस इज ऑपोजिट साईड. आणि त्यानंतर हा जो थिटा अँगल आहे याची ॲडजस्टंट साईड कोणती असणार, ॲडजस्टंट म्हणजे काय, त्याला लगत लागून असणार, लगतची साईड कोणती, इथे जर बघितलं ही एक साईड दिसते, ही एक साईड दिसते, पण दिस इज हायपोटेनस, त्यामुळे अँगल थिटाची ॲडजस्टंट साईड कोणती असणार आहे, ही साईड असणार आहे, दिस इज ॲडजस्टंट साईड. ठीक आहे, हायपोटेनियस, त्यानंतर थिटा अँगलच्या रेफरन्सने दिस इज ऑपोजिट साईड अँड दिस इज ॲडजस्टंट साईड. त्यामुळे ज्यावेळेस मी साईनची व्हॅल्यू बोलते, साईन थिटा मी ज्यावेळेस मेन्शन करेल साईन थिटा, सो साईन थिटासाठी एक स्टँडर्ड रिलेशन असतं. हे जे सगळे साईन कोसाईन हे सगळे रेशोज आहे म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असणार आहे. साईन थिटा इज ऑलवेज ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. ऑपोजिट साईड कोणती आहे, ए बी, आणि हायपोटेनस कोणता आहे, ए सी. त्यानंतर कॉस थिटा, कॉस इज ऑलवेज ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनस, ॲडजस्टंट म्हणजे बी सी आणि हायपोटेनस आहे ए सी. आणि टॅन थिटा म्हणजे काय असतं, टॅनमध्ये हायपोटेनस आपण यूज नाही करत, टॅनमध्ये ऑपोजिट अपॉन ॲडजस्टंट आपण घेतो, म्हणजे ए बी अपॉन बी सी. ठीक आहे, हे 3 रेशोज आठवत आपण कसे घेतलेले, ऑपोजिट अपॉन हायपोटेनस, ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनस, ऑपोजिट अपॉन ॲडजस्टंट. किंवा हा टॅन थिटाचा रेशो बघितला बघा, तो काय, ए बी आणि बी सी. त्यामुळे टॅन थिटाला आपण असं सुद्धा लिहितो, टॅन थिटा इज इक्वल टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा. का साईन थिटा अपॉन कॉस थिटा, कारण साईन काय आहे, ए बी अपॉन ए सी, आणि कॉस आहे बी सी अपॉन ए सी. ज्यावेळेस मी याचा रेशो घेईल, ए सी सेम टर्म आहे, कॅन्सल होणार, सो दॅट इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी. तीच आपल्या व्हॅल्यू मिळते. सो टॅन इज बेसिकली रेशो ऑफ साईन अँड कॉस. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आता मी हा अँगल थिटा कन्सिडर केला, सपोज जर मी हा अँगल कन्सिडर केला, लेट से याला मी बोलली फाय. ठीक आहे, आता ज्यावेळेस मी याचा साईन फाय घेईल, तर ह्या फायच्या रेफरन्सनी म्हणजे ॲडजस्टंट आणि ऑपोजिट साईड ऑब्व्हियसली चेंज होणार आहे. कशी चेंज होणार, हा जो अँगल थिटा आहे या अँगलची ऑपोजिट साईड कोणती असणार, ऑपोजिट म्हणजे समोरची साईड. अँगल थिटाची ऑपोजिट साईड आहे ही, म्हणजे ही असणार ऑपोजिट साईड, आणि अँगल थिटाची ॲडजस्टंट साईड असणार आहे ही. त्यामुळे जर मी साईन फाय जर बोलली, साईन फाय हा जो सिम्बॉल याला बोलतो आपण फाय, साईन फाय जर बोलली, साईन म्हणजे ऑपोजिट अपॉन ॲडजस्टंट, त्यामुळे हा रेशो असेल बी सी अपॉन साईन इज ऑपोजिट अपॉन हायपोटेनस, सो हा रेशो असेल बी सी अपॉन ए सी. ठीक आहे, साईन थिटा ए बी अपॉन ए सी, साईन फाय बी सी अपॉन ए सी. तर अशा पद्धतीने अँगलच्या रेफरन्सने ॲडजस्टंट आणि ऑपोजिट साईड डिसाईड करायची. हायपोटेनस तर कोणत्याही केसमध्ये सारखंच असणार आहे, त्यानंतर ते रेशोज आपल्याला घ्यायचे असतात. तर आता हे जे रेशोज आहे, हे रेशोज लक्षात ठेवण्यासाठी बऱ्याचशा ट्रिक्स असतात. जर तुम्ही इंटरनेटवर सर्च केलं, गुगलवर सर्च केलं, तुम्हाला बऱ्याचशा ट्रिक्स मिळतील. यामधलं काही 1-2 ट्रिक आपण क्लास 9मध्ये सुद्धा डिस्कस केलेला, की हे रेशोज कसे लक्षात ठेवायचे. बट एवढा ट्रिक यूज करण्याची गरज नाही, कारण जसे जसे तुम्ही अजून क्वेश्चन सॉल्व्ह करा, हे जे रेशोज आहे हे 3 रेशो तुमचे ऑटोमॅटिकली लक्षात राहणार आहे. आणि ह्या 3 रेशोजचा यूज करून तुम्हाला अजून पुढचे जे 3 रेशो डिराईव्ह करायचे आहे, त्याचं सुद्धा या रेशोचे रिलेशन आहे. सो बेसिकली तुम्हाला हे 3 रेशोजच फक्त लक्षात ठेवायचं आहे. याचा यूज करून तुम्ही कोणताही रेशो डिराईव्ह करू शकता. त्यामुळे म्हणजे तुम्ही ट्रिकचा यूज नाही केला तरी चालणार, बट इन केस तुम्हाला ट्रिक यूज करायची असेल तर आपण 1-2 ट्रिकसुद्धा डिस्कस केलेला. फॉर एक्झाम्पल एक ट्रिक होती सो का टो. ठीक आहे, ही एक ट्रिक होती. काय होती ही ट्रिक, यामध्ये एस साईन, दिस इज कॉस अँड दिस इज टॅन. एस साईन इज इक्वल टू ऑपोजिट अपॉन हायपोटेनस, ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. ठीक आहे, ओ म्हणजे ऑपोजिट, एच म्हणजे हायपोटेनियस, ए म्हणजे ॲडजस्टंट, देन हायपोटेनस, ऑपोजिट अँड ॲडजस्टंट. सो साइन इज इक्वल टू ऑपोजिट अपॉन हायपोटेनस, कॉस इज इक्वल टू ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनस, टॅन इज इक्वल टू ऑपोजिट अपॉन ॲडजस्टंट. तर अशा पद्धतीने तुम्ही फक्त हे सेंटेन्स लक्षात ठेवा, सो का टो, आणि त्यानंतर त्याचा यूज करून तुम्ही हे रेशो लिहू शकता. त्यानंतर अजून आपण एक ट्रिकसुद्धा बघितलेली, त्यामध्ये एक सेंटेन्स होतं ते, ठीक आहे, पंडित बद्री प्रसाद हरी हरी बोल सोना चांदी तोल, असं एक सेंटेन्स आहे. तर यामध्ये हे आहे साईन, दिस इज कॉस अँड दिस इज टॅन. सो साईन इज इक्वल टू पी अपॉन एच, बी अपॉन एच अँड दिस इज पी अपॉन बी. पी बी एच म्हणजे काय, एवढं कॉम्प्लिकेशनची ॲक्च्युअली गरज पण नाही, बट जस्ट मी दाखवते तुम्हाला की काय काय ट्रिक्स अवेलेबल आहे. सो दिस इज, सपोज हा जर राईट अँगल ट्रँगल असेल, आणि त्यानंतर ही पी म्हणजेच काय,
परपेंडिक्युलर, ठीक आहे. आणि त्यानंतर बी म्हणजे काय, बेस. पी इज परपेंडिक्युलर, बी इज बेस, आणि एच म्हणजे काय, हायपोटेनियस. ओके. हा जर अँगल थीटा असेल, ही असणार आहे हायपोटेनियस, एच म्हणजे हायपोटेनियस. त्यानंतर हा अँगल थीटा आहे, त्यामुळे जर मी ट्रायंगल असा कन्सिडर करते, त्यामुळे बेस कोणता असणार आहे, हा असणार आहे बेस, आणि ही असणार आहे परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे ही लाईन असणार आहे, ठीक आहे. तर साइन थीटा काय असणार आहे, साइन इज इक्वल टू पी अपॉन एच. पी अपॉन एच म्हणजेच काय, परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनियस. परपेंडिक्युलर म्हणजेच काय, ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. त्यानंतर कॉस, कॉस काय आहे, बी अपॉन एच. बी अपॉन एच म्हणजेच काय, बेस अपॉन हाईट, सॉरी बेस अपॉन हायपोटेनियस. बेस म्हणजेच काय, ही ॲडजसंट साईड, ही साईड अपॉन हायपोटेनियस. आणि टॅन म्हणजे काय, पी अपॉन बी म्हणजे परपेंडिक्युलर अपॉन बेस म्हणजेच काय, ऑपोजिट अपॉन ॲडजसंट. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही याचा यूज करून हे रिलेशन लक्षात ठेवू शकता. बट याची काही गरज नाही आहे असं मी परत सांगेल. सो सिम्पली हे रिलेशन तुम्ही लक्षात ठेवा, बाकी ट्रिक्सच्या नादी लागण्याची गरज नाही आहे. त्यानंतर आपण ट्रायंगलमध्ये साइन थीटा 90 मायनस थीटा या दोन अँगलमध्ये असणार रिलेशन आणि त्याचा रेशोशी काय रिलेशन आहे ते बघितलेलं. फॉर एक्झाम्पल सपोज अगेन राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल, अँगल सपोज 90 डिग्री आहे, अँगल मी थीटा कन्सिडर केला, एक अँगल मी थीटा कन्सिडर केला. ट्रायंगलला मी बोलते ABC. आपण हे काम करू, याच्या साईडसुद्धा लगेच ॲझ्युम करून घेऊ. ही जी साईड आहे, ही साईड आपण स्मॉल ए घेऊ, ही साईड स्मॉल बी घेऊ, आणि ही साईड स्मॉल सी घेऊया, ठीक आहे. साईडची आपण लेंथ कन्सिडर करू, म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस ABBC AC लिहिण्याची गरज नाही आहे. आता ह्या ट्रायंगलमध्ये सपोज जर मी साइन थीटा कन्सिडर केला, साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा. साइन ऑफ अँगल थीटा, कॉस ऑफ अँगल थीटा अँड टॅन ऑफ अँगल थीटा. साइन ऑफ थीटा, साइन म्हणजे काय असतं, ऑपोजिट अपॉन हायपोटेनियस. ऑपोजिट अपॉन हायपोटेनियस, सी अपॉन बी. कॉस, कॉस म्हणजे काय, ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस, सो ए अपॉन बी. आणि टॅन म्हणजे काय असतं, ऑपोजिट अपॉन ॲडजसंट, सी बाय ए. किंवा या दोघांचा जर मी रेशो घेतला, साइन अपॉन कॉस, बी आणि बी कॅन्सल होणार, सो सी अपॉन ए इज टॅन ऑफ थीटा, ठीक आहे. हे तीन रेशोज आहे. आता यामध्ये हा अँगल थीटा मी कन्सिडर केलेला आहे. अँगल ए, अँगल एची व्हॅल्यू मी काय बोलू शकते, एक ट्रायंगल आहे, ट्रायंगलमध्ये अँगलची सम किती असते, 180 डिग्री. हे तर आपल्याला माहिती आहे, अँगलची सम 180 डिग्री आहे. सो अँगल ए प्लस थीटा प्लस 90 इज इक्वल टू 180 डिग्री. अँड देअरफॉर अँगल ए प्लस थीटा इज इक्वल टू 180 मायनस 90 म्हणजे किती, 90 डिग्री. त्यामुळे अँगल एची व्हॅल्यू किती असेल, 90 मायनस थीटा डिग्री असं आपण बोलू शकतो, ठीक आहे. जर मला अँगल एला थीटाच्या टर्ममध्ये एक्सप्रेस करायचं, थीटा या अँगलच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं असेल, तर अँगल ए किती असणार आहे, 90 मायनस थीटा. समजलं इथपर्यंत. आता सपोज जर मी ह्या अँगल एसाठी साइन, कॉस आणि टॅनची व्हॅल्यू फाइंड केली, म्हणजेच काय, साइन ए किंवा साइन ऑफ 90 मायनस थीटाची व्हॅल्यू काय आहे, कॉस ए किंवा कॉस ऑफ 90 मायनस थीटा, आणि टॅन ए म्हणजे टॅन ऑफ 90 मायनस थीटा. या तीन व्हॅल्यू जर मी कॅल्क्युलेट केल्या, सो साइन 90 मायनस थीटा, साइन म्हणजे काय, ऑपोजिट अपॉन हायपोटेनियस. हा अँगल आहे, याची ऑपोजिट साईड आहे ही, आणि हायपोटेनियस आहे ही, सो ए अपॉन बी. कॉस, कॉस म्हणजे काय, ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस, सो सी अपॉन बी. आणि टॅन म्हणजे काय असणार, ह्या दोघांचा रेशो म्हणजे ए अपॉन सी. ओके, हे तीन रेशो मिळाले. आता आपण ह्या दोन अँगलला जर रिलेट करण्याचा प्रयत्न केला, आणि त्यासाठी जर आपण हे रेशोज बघितले, तर तुमच्या लक्षात येईल, जर आपण राईट हँड साईड कम्पेअर करत गेलो, तर सी अपॉन बी आणि सी अपॉन बी इथे ही व्हॅल्यू सेम आहे. त्यानंतर हे दोन रेशोज इक्वल आहे, आणि त्यानंतर हे जे दोन रेशोज तुम्ही बघितले, हे दोन रेशोज रिव्हर्स आहे. म्हणजेच काय, यावरून आपण काय कन्क्लूड करू शकतो, साइन थीटा इज इक्वल टू साइन थीटा सी अपॉन बी, कॉस 90 मायनस थीटा इज इक्वल टू सी अपॉन बी. सो साइन थीटा इज इक्वल टू कॉस ऑफ 90 मायनस थीटा, ठीक आहे. हे एक रिलेशन आपण बघितलं, अँगल थीटा आणि 90 मायनस थीटा ह्या दोन अँगलमध्ये असणार रिलेशन. साइन थीटा इज इक्वल टू कॉस ऑफ 90 मायनस थीटा. त्यानंतर कॉस थीटा इज इक्वल टू साइन ऑफ 90 मायनस थीटा, राईट. आणि त्यानंतर टॅन थीटा इज इक्वल टू, इथे सी अपॉन ए आहे, इथे ए अपॉन सी आहे. फक्त काय होतं, रेशो जो आहे तो रिव्हर्स होतं किंवा इन्व्हर्स होतं, त्यामुळे याला आपण असं लिहू शकतो 1 अपॉन टॅन ऑफ 90 मायनस थीटा. किंवा याला आपण असंही लिहू शकतो की टॅन ऑफ 90 मायनस थीटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थीटा. दोघांचा अर्थ सारखाच आहे. याचा रेसिप्रोकल घ्या किंवा याचा रेसिप्रोकल घ्या, यांचा अर्थ सारखाच आहे. तर हे सुद्धा एक रिलेशन आपण बघितलेलं आठवतंय. फर्स्ट ऑफ ऑल आपण साइन कॉस टॅन म्हणजे काय त्याचं साईडचं रिलेशन बघितलं, आणि त्यानंतर
एक अँगल थिटा आहे तर ऑटोमॅटिकली जो थर्ड अँगल असणार दॅट विल बी 90 मायनस थिटा. सो अँगल थिटा आणि 90 मायनस थिटा यामध्ये काय रिलेशन असतं तर त्यामध्ये साईन आणि कॉस, साईन थिटा इक्वल टू कॉस ऑफ 90 मायनस थिटा. इथे फक्त थिटा आणि 90 मायनस थिटा असेल तर साईनला कॉसने रिप्लेस करायचं, कॉसला साईनने रिप्लेस करायचं. ठीक आहे, दोघांचा अर्थ तर सारखाच आहे, फक्त साईन आणि कॉसला रिप्लेस केलेला आपण. आणि टॅनसाठी फक्त एवढं आहे की याच्यामध्ये टॅन थिटा इज इक्वल टू 1/tan 90 मायनस थिटा और टॅन 90 मायनस थिटा इज इक्वल टू 1/tan थिटा, किंवा याला आपण असंही लिहू शकतो यांचा प्रॉडक्ट जो आहे हा प्रॉडक्ट 1 असतो. टॅन थिटा इंटू टॅन ऑफ 90 मायनस थिटा इज इक्वल टू 1. हे सुद्धा एक इम्पॉर्टंट रिलेशन आपण बघितलेलं क्लास 9मध्ये. हे जे आपण डिस्कस करतो ही सगळी रिव्हिजन चालू आहे अजून. ठीक आहे, आठवते इथपर्यंत. तर याचा सुद्धा यूज आपल्याला आता क्लास 10च्या ट्रिग्नोमेट्रीमध्ये होणार आहे. त्यानंतर आपण साईन, कॉस आणि टॅनच्या व्हॅल्यू बघितल्या फॉर डिफरंट अँगल्स. डिफरंट अँगल म्हणजे आपण स्टँडर्ड अँगल कन्सिडर करतो, 5 स्टँडर्ड अँगल कन्सिडर करतो. 0 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री, 0 डिग्री, 30, 45 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री. सो 0 डिग्री, 30, 45, 60 आणि 90 डिग्री. सो यासाठी आपण व्हॅल्यूज बघितल्या साईन, कॉस आणि टॅनच्या. आणि ही होते डिफरंट व्हॅल्यू ऑफ थिटा. म्हणजे काय, सपोज साईन 0 काय आहे किंवा साईन 45 काय आहे किंवा कॉस 45 काय आहे, या व्हॅल्यूज आहे, या व्हॅल्यू स्टँडर्ड असतात, फिक्स व्हॅल्यू असतात. तो ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवण्यासाठी एक टेबल आपण बघितलेला, हा टेबल लक्षात ठेवला. टेबलची फक्त ही फर्स्ट लाईन जरी लक्षात ठेवली त्याचा यूज करून तुम्ही या बाकीच्या व्हॅल्यू डिराईव्ह करू शकता. हे सुद्धा आपण बघितलेलं. सो साईन, आता इथे कसली व्हॅल्यू येणार आहे, साईन थिटा, थिटाची व्हॅल्यू 0 असेल म्हणजे साईन 0ची व्हॅल्यू इथे आपण लिहिणार, साईन 30ची व्हॅल्यू इथे लिहिणार, कॉस 60ची व्हॅल्यू आपण इथे लिहिणार, टॅन 0ची व्हॅल्यू इथे लिहिणार. अशा पद्धतीने हा टेबल आहे. तर हा टेबल आपण कसं लक्षात ठेवत होतो, साईन 0 नेहमी 0 असतो. ठीक आहे, साईन 0 इज ऑलवेज 0. आणि त्यानंतर साईन 90 असतो नेहमी 1. ओके, 0 to 1, साईन 0 0, साईन 90 इज 1. त्यानंतर साईन 30 असतो 1/2, साईन 45 असतो 1/√2 आणि साईन 60 असतो √3/2. ठीक आहे, अगदी सिंपल आहे लक्षात ठेवण्यासाठी. 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1. बस तुम्ही ही पहिली लाईन एवढी लक्षात ठेवा. त्याचा यूज करून तुम्ही लगेच कॉसची व्हॅल्यू लिहू शकता, टॅनची व्हॅल्यू लिहू शकता. आणि त्यानंतर आपण जे अजून 3 पुढचे रेशो बघणार त्याची सुद्धा कोसेक, कॉट किंवा सेक या सगळ्याची व्हॅल्यू आपण या पहिल्या लाईनचा यूज करून लिहू शकतो. त्यामुळे पहिली लाईन करेक्ट लिहिणे इम्पॉर्टंट आहे. 0 पासून स्टार्ट करा. 5 रेशोज आहे, 5 अँगल्स आहे, 0, 30, 45, 60, 90. 0 to 1, त्यानंतर 45ला 1/√2 असतो. त्यानंतर दिस इज 1/2, दिस इज √3/2. इव्हन आपण 30, 60, 90 डिग्री अँगल बघितला, 45, 45, 90 डिग्री अँगल बघितला, त्याच्या यूज करून आपण या सगळ्या व्हॅल्यूज डिराईव्ह केलेल्या आहे. म्हणजे साईन 60ची व्हॅल्यू √3/2 असतो, ते आपण तो ट्रँगल रेफर करून चेक करू शकतो. एवढी एक लाईन लक्षात ठेवायची. त्यानंतर जेव्हा तुम्हाला कोसाईन रेशो लिहायचा आहे, कोसाईनसाठी फक्त काय करायचं, हे जे नंबर्स आपण लिहिले हे रिव्हर्स सिक्वेन्सने लिहायचे. म्हणजे हा 1 इथे एंडला होता तो आता स्टार्टला येणार, हा 0 स्टार्टला होता तो एंडला येणार, √3/2 इथे, मिडल व्हॅल्यू ॲज इट इज आणि 1/2. काय केलं आपण, फक्त हे रिव्हर्स ऑर्डरने लिहिलं आहे. 1, √3/2, 1/√2, 1/2 अँड 0. दिस इज कॉस. त्यामुळे जर मला विचारलं कॉस 45 काय आहे, कॉस 45 काय असणार आहे, कॉस 45 म्हणजे ही व्हॅल्यू असणार आहे. किंवा मला विचारलं की साईन 90 म्हणजे काय, साईन 90 म्हणजे ही व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे, कॉससाठी काय केलं आपण, फक्त रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहिलं. टॅन आपण बघितलं, टॅन म्हणजे काय असतं, साईन अपॉन कॉस. साईन किंवा कॉस याचा, साईन आणि कॉस याचा जो रेशो घेतला त्यावर आपल्याला टॅनची व्हॅल्यू मिळते. त्यामुळे इथे फक्त काय करा, याचा रेशो घ्या. 0/1 इज 1, सॉरी 0/1 इज 0. त्यानंतर 1/2/√3/2. ज्यावेळेस मी याचा रेशो केला 2 आणि 2 कॅन्सल होणार. सो दिस व्हॅल्यू इज 1/√3. याचा रेशो घेतला, सेम नंबर आहे, रेशो आहे 1 येणार. √3/2/1/2, 2 आणि 2 कॅन्सल होणार. सो दिस इज √3/1 म्हणजे √3. 1/0, 1/0 आहे, 1/0 नॉट डिफाईन्ड. सो दिस इज व्हॅल्यू फॉर टॅन अँगल. हा टेबल आपण बघितलेला. त्यानंतर अगेन हा टेबलसुद्धा लक्षात ठेवण्याच्या बऱ्याचशा ट्रिक्स असतात. त्या ट्रिक्स लक्षात ठेवा. त्या ट्रिक्स जरी तुम्ही नाही समजून घेतलं तरी चालणार आहे. ही एक पहिली लाईन लक्षात ठेवा. त्यानंतर 30, 60, 90 डिग्री ट्रँगल काय असतो, 45, 45, 90 डिग्री ट्रँगल काय असतो तो लक्षात ठेवा, तो थेरम लक्षात ठेवा. त्यावरून तुम्हाला या सगळ्या व्हॅल्यूज ऑटोमॅटिकली लक्षात राहणार आहे. आणि जर इनकेस तुम्हाला ट्रिक पाहिजे असेल तर त्यासाठी एक ट्रिक सांगते आत्ता जी मला आठवते ती, की आपण काय करणार, असा लेफ्ट हँड कन्सिडर करा. त्यानंतर लेट्स से दिस इज 0, 5 अँगल आहे, 5 अँगल 5 फिंगर्स. सो 0, 30, 45, 60 अँड 90. ठीक आहे. त्यानंतर सपोज जर मला विचारलं 60साठी जर मला विचारलं साईन अँगल, साईन. सो साईनसाठी काय करायचं, नेहमी एक फॉर्म्युला आहे,
नंबर ऑफ फिंगर्स बिलो अपॉन 2 आणि कॉससाठी आहे नंबर ऑफ फिंगर्स अबव अपॉन 2. ठीक आहे. म्हणजे सपोज मला साइन 60 विचारला, साइन 60 नंबर ऑफ फिंगर्स बिलो 60 फिंगर हा आहे, याच्या खाली किती 1 2 3 फिंगर्स आहे. सो रूटमध्ये मी काय नंबर लिहिणार 3 अपॉन 2. सो साइन 60 इज रूट 3/2, साइन 60 इज रूट 3/2. सपोज जर मला विचारलं कॉस लेट्स से 45, कॉस 45 विचारला, कॉससाठी काय नंबर ऑफ फिंगर्स अबो 45च्या वरती किती फिंगर्स आहे 1 2. सो अंडर रूटमध्ये इथे लिहिणार मी 2 अपॉन 2. सो रूट 2 अपॉन 2 म्हणजेच मी असं लिहू शकते रूट 2 अपॉन रूट 2 इंटू रूट 2 सिम्प्लिफाय करण्यासाठी. सो दॅट इज इक्वल टू 1 अपॉन रूट 2. कॉस 45 इज 1 अपॉन रूट 2. तर अशा पद्धतीने ह्या ट्रिक्सचा यूज करून तुम्ही व्हॅल्यूज फाइंड करू शकता. जर सपोज मला विचारलं साइन 0 किती आहे, साइन 0, साइनसाठी नंबर ऑफ फिंगर्स बिलो 0 फिंगर तर नाही आहे खाली काही, सो 0 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू 0. ठीक आहे. किंवा जर मला विचारलं लेट्स से साइन 90, साइन किंवा कॉस 90 घेऊ आपण, कॉस 90 आहे, कॉससाठी आपण काय लिहितो नंबर ऑफ फिंगर्स अबो 90च्या अबो फिंगर नाही आहे 0, सो 0 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवू शकता. हे एवढं प्रत्येक वेळेस फिंगर्स बघा काउंट करा, त्यापेक्षा सिंपल हा टेबल लक्षात ठेवा, ही पहिली लाईन लक्षात ठेवा, दॅट्स इट. त्याचा यूज करून तुम्ही कोणतीही व्हॅल्यू लक्षात ठेवू शकता. आणि विथ प्रॅक्टिस असं होतं ना की तुम्हाला टेबलसुद्धा रेफर करायची गरज नाही. साइन 60 बोललं तर लगेच तुम्हाला ऑटोमॅटिकली आठवणार साइन 60 म्हणजे रूट 3/2 असणार आहे, किंवा कॉस 45 म्हणजे काय 1 अपॉन रूट 2 असणार आहे. तर ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात राहतात. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स किंवा ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा विचार केला तर टोटल 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज किंवा 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे. त्यामध्ये 3 आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहे, साइन कॉस आणि टॅन. त्यानंतर पुढचे 3 कोसेक, सेक अँड कॉट हे 3 फंक्शन आपल्याला बघायचे आहे. सो कोसेकला कोसिकंट बोलतात, सेक म्हणजे सिकंट अँड कॉट म्हणजे कोटँजंट. तर आपण जनरली काय करतो ब्रीफमध्ये कोसेक, सेक आणि कॉट असंच लिहितो. बऱ्याचदा कोसेकला CSC म्हणून सुद्धा लिहितं. सो ज्यावेळेस तुम्ही CSC बघाल तर CSCचा अर्थ असणार आहे दॅट इज कोसेक रेशो किंवा कोसेक फंक्शन. ओके. साइन कॉस टॅन आणि त्यानंतर कोसेक, सेक आणि कॉट. जनरली हे नावं अशा सिक्वेन्सने लक्षात ठेवायचे, साइन, त्यानंतर साइन कॉस टॅन आणि त्यानंतर कोसेक, सेक आणि कॉट. आता ह्या सिक्वेन्सनी का सांगते हे लगेच तुमच्या लक्षात येईल. तर आता कोसेक म्हणजे काय, अगेन हा सुद्धा एक रेशो असणार आहे ट्रँगलच्या साईड्सला रिलेट करणारा. तर कोसेक हा नेहमी असतो मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स और रेसिप्रोकल ऑफ साईड. ठीक आहे. काय बोलली मी, मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स म्हणजे काय, सपोज ए आहे, एचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स काय असणार आहे 1 अपॉन ए. इनवर्स मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स 1 अपॉन ए, किंवा आपण असं बोलू शकतो एचा रेसिप्रोकल काय 1 अपॉन ए. सो कोसाइन किंवा सॉरी कोसेक इज ऑलवेज 1 अपॉन साइन, किंवा आपण असं बोलू शकतो साइनचा हा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आहे किंवा साइनचा रेसिप्रोकल असतो कोसेक. ओके. साइन आणि कोसेक. त्याच पद्धतीने सेक म्हणजे सेक इज रेसिप्रोकल ऑफ कॉस आणि कॉट इज रेसिप्रोकल ऑफ टॅन. ठीक आहे. हे रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. कोसेक म्हणजे 1 अपॉन साइन, सेक म्हणजे 1 अपॉन कॉस आणि कॉट म्हणजे काय 1 अपॉन टॅन. त्यामुळे आता आपल्याला माहिती आहे साइन म्हणजे काय. आता जर आपण हा ट्रँगल राईट अँगल ट्रँगल कन्सिडर केला, ट्रँगल APC, यामध्ये ही साईड A आहे, ही साईड B आहे आणि ही साईड जर सपोज C असेल तर साइन म्हणजे काय असं, साइन म्हणजे ऑपोजिट अपॉन हायपोटेनस. सो साइन थिटा ऑपोजिट अपॉन हायपोटेनस C अपॉन B, कॉस ॲडजसंट अपॉन हायपोटेनस आणि टॅन म्हणजे काय ऑपोजिट अपॉन ॲडजसंट C अपॉन A. हे 3 रेशोज आपण बघितले. आपण म्हणतो की कोसेक जो आहे कोसेक ऑफ साइनचा रेसिप्रोकल आहे किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आहे, म्हणजे कोसेक इक्वल टू 1 अपॉन साइन. त्यामुळे 1 अपॉन साइन म्हणजे काय असणार आहे C अपॉन B, किंवा इथे आपण असं लिहू शकतो C अपॉन B लिहिण्याऐवजी आपण साइन म्हणजे काय ते मेन्शन करूया. सो साइन इज इक्वल टू ऑलवेज ऑपोजिट अपॉन हायपोटेनियस, ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. आणि त्यामुळे 1 अपॉन ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस इज इक्वल टू हायपोटेनियस अपॉन ऑपोजिट साईड. ठीक आहे. त्यामुळे कोसेक म्हणजे काय असतो, कोसेक इज रेशो ऑफ साइड्स. कशाचा रेशो, ट्रँगलचा हायपोटेनियस डिवायडेड बाय ऑपोजिट साईड, बिकॉज इट इज 1 अपॉन साइन. त्याच पद्धतीने सेक म्हणजे काय असणार 1 अपॉन कॉस. कॉस म्हणजे आपण काय म्हणतो ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस. त्यामुळे जर मी याचा रेसिप्रोकल घेते तर इथे वरती येणार हायपोटेनियस आणि इथे डिनॉमिनेटर येणार ॲडजसंट साईड. आणि टॅन कॉट म्हणजे काय 1 अपॉन टॅन. सो 1 अपॉन टॅन म्हणजे आपण काय घेतो ऑपोजिट अपॉन ॲडजसंट. त्यामुळे इथे असणार आहे 1 अपॉन ऑपोजिट अपॉन ॲडजसंट. सो दॅट इज इक्वल टू ॲडजसंट अपॉन ऑपोजिट. ठीक आहे. त्यामुळे जर ह्या केसमध्ये जर मला विचारलं कोसेक थिटा म्हणजे काय असणार, कोसेक थिटाची व्हॅल्यू काय असणार,
सो कोसेक थिटा इज ऑलवेज हायपोटेनियस अपॉन ऑपोजिट म्हणजे बी अपॉन सी, दॅट इज इनवर्स ऑफ सी अपॉन बी. ठीक आहे, याचा रिव्हर्स होतो ना, सी अपॉन बी साईन होता, आपण बोलतो कोसेक म्हणजे काय 1 अपॉन साईन म्हणजेच काय बी अपॉन सी. त्याच पद्धतीने सेक म्हणजे काय असणार आहे बी अपॉन ए हायपोटेनियस अपॉन ॲडजसंट, आणि कॉट म्हणजे काय असणार आहे ए अपॉन सी म्हणजे काय ॲडजसंट अपॉन ऑपोजिट. सो हे रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कसं लक्षात ठेवणार, नेहमी लक्षात ठेवा, फक्त हे लक्षात ठेवा की कोसेक इज 1 अपॉन साईन, सेक इज 1 अपॉन कॉस अँड कॉट इज 1 अपॉन टॅन. एवढं लक्षात ठेवा. साईन कॉस टॅन तर आपल्याला माहिती कसे फाईन करायचे, फक्त प्रत्येक ठिकाणी त्याचा इन्व्हर्स घ्यायचं ना. म्हणजे कोसेक थिटा जर विचारलं तर काय करायचं, साईन थिटा कॅल्क्युलेट करायचा, साईन इज सी अपॉन बी, त्यामुळे कोसेक काय असणार बी अपॉन सी. जर तुम्हाला कॉट थिटा विचारला असेल तर एवढं प्रत्येक वेळेस आठवत नाही बसायचं, कॉट म्हणजे ॲडजसंट अपॉन ऑपोजिट. आपल्याला टॅन थिटा पक्क लक्षात आहे की टॅन थिटा म्हणजे काय ऑपोजिट अपॉन ॲडजसंट, मग कॉट काय असणार त्याचा इन्व्हर्स, सो दॅट इज इक्वल टू ए अपॉन सी. तर हे रिलेशन आहे या टोटल 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोजमधलं. ठीक आहे, सो आपण असं लिहू शकतो साईन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा, किंवा कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साईन थिटा, कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साईन थिटा. त्यानंतर सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा, आणि कॉट थिटा म्हणजे काय असणार आहे 1 अपॉन टॅन थिटा. आपण जसं बोलायचं टॅन इज रेशो ऑफ साईन अपॉन कॉस, बरोबर. टॅन थिटा इज इक्वल टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा. त्याच पद्धतीने कॉट म्हणजे काय असणार, कॉट असणार आहे, सो कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साईन थिटा यांचा रेशो. ठीक आहे, बघा कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साईन थिटा, कॉस थिटा अपॉन साईन थिटा, ए अपॉन बी अपॉन सी अपॉन बी, बी आणि बी कॅन्सल होणं म्हणजे ए अपॉन सी म्हणजेच काय कॉट थिटा. हे एक रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं. पण याला आपण असंही लिहू शकतो, दिस इम्प्लाइज, आपण एकत्रच लिहूया सगळे रिलेशन. सो आपण काय काय बघितलं, काय कन्क्लूड करू शकतो टोटल 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोबद्दल. फर्स्ट ऑफ ऑल कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साईन थिटा. त्यानंतर सेक थिटा म्हणजे कॉसचा रेसिप्रोकल, आणि कॉट थिटा म्हणजेच काय टॅनचा रेसिप्रोकल. यावरून आपण असं लिहू शकतो, दिस इम्प्लाइज साईन थिटा इंटू कोसेक थिटा, हा जो प्रॉडक्ट आहे हा प्रॉडक्ट येतो 1, कोसेक इंटू साईन इज इक्वल टू 1, दिस इम्प्लाइज सेक इंटू कॉस इज इक्वल टू 1 अँड टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1. हे 3 रिलेशन तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, कोसिकंट, सिकंट अँड कोटॅन्जंट. कोसिकंटलाच आपण कोसेक बोलतो, सिकंटला सेक बोलतो, आणि कोटॅन्जंटला कॉट बोलतो. आपण जनरली कधीच घेत नाही, आपण हे ब्रीफमधले नावच लक्षात ठेवतो, कोसेक, सेक आणि कॉट. कोसेकला समटाईम्स CSC म्हणून सुद्धा आपण लिहितो. आणि त्यानंतर त्याचं हे रिलेशन आहे, त्यामुळे तुम्ही साईन कॉस आणि टॅन जरी लक्षात ठेवले, हे 3 रेशो जरी लक्षात ठेवले, याचा यूज करून तुम्ही कोसेक, सेक आणि कॉटची व्हॅल्यू लिहू शकता. ठीक आहे, आता आपण ह्या टोटल आता आपण जे अँगलसाठी व्हॅल्यूज बघितल्या साईन कॉस आणि टॅनचं, फॉर एक्झाम्पल 0, 30, 60 यासाठी काय असतं, तर आपण काय करूया, तो जो टेबल आहे तो टेबल नेक्स्ट 3 रेशोज म्हणजे कोसेक, सेक आणि कॉटसाठी सुद्धा कंप्लीट करूया, आणि त्यानंतर तो टेबल कसा लक्षात ठेवायचा ते सुद्धा बघूया. व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फॉर डिफरंट अँगल्स, त्यासाठी एक टेबल आपण रेफर करतोय. तर यामध्ये आपण 0, 30, 45, 60 आणि 90 एवढेच अँगल कन्सिडर करतोय. ॲक्च्युली पुढे जाऊन तुम्हाला पुढचे अँगल सुद्धा बघायचे आहे. फॉर एक्झाम्पल 180 डिग्री जर आपण घेतला तर साईन 180 काय असणार आहे, किंवा 270 डिग्री, 360 डिग्री, इव्हन निगेटिव्ह साईडला म्हणजे -90, -180 या सगळ्या व्हॅल्यूज असतात. बट आता ॲज ऑफ नो आपण फक्त 0 to 90 एवढीच रेंज कन्सिडर करणार आहोत, कारण एवढेच व्हॅल्यूज तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेला आहे. सो आपल्याला 5 व्हॅल्यूज कन्सिडर करायच्या, 0, 30, 45, 60 आणि 90. त्यानंतर आपल्याकडे टोटल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज किती झाले, आता 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो. साईन कॉस टॅन हे 3 तर आपल्याला माहिती होते. त्यानंतर नेक्स्ट 3 आपण बघितले. सो याचा सुद्धा सिक्वेन्स अशाच पद्धतीने आपण टेबल ज्यावेळेस लिहिणार आहोत तेव्हा हा सिक्वेन्स नेहमी लक्षात ठेवायचा. साईनचा रेसिप्रोकल असतो कोसेक, त्यामुळे कोसेक आधी येणार. कॉसचा रेसिप्रोकल आहे सेक, त्यामुळे सेक इथे, आणि टॅनचा रेसिप्रोकल असतो कॉट, सो कॉट असणार आहे इथे. सो सिक्वेन्स सुद्धा तुम्हाला इथे फॉलो करायचा आहे. इथे आपण लगेच लिहूया, कोसेक इज इक्वल टू 1 अपॉन साईन थिटा, आणि सेक म्हणजे काय 1 अपॉन कॉस थिटा, आणि कॉट म्हणजे काय 1 अपॉन टॅन थिटा. किंवा कॉटला आपण असं सुद्धा लिहू शकतो, कॉस थिटा अपॉन साईन थिटा, कारण टॅन थिटा इज साईन थिटा अपॉन कॉस थिटा, त्यामुळे कॉट त्याचा रेसिप्रोकल म्हणजे कॉस अपॉन साईन असणार आहे कॉट थिटा. ठीक आहे, आता व्हॅल्यूज 0, 30, 45, 60, 90. आपल्याला माहिती आहे साईन 0 इज ऑलवेज 0 अँड साईन 90 इज ऑलवेज 1. या सगळ्या स्टँडर्ड व्हॅल्यूज आहे, त्या कशा आल्या हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यानंतर ह्या व्हॅल्यूज कोणत्या असतात, साईन 30 इज ऑलवेज हाफ, साईन 45 इज 1 अपॉन √2 अँड साईन 60 इज √3/2. ह्या आहे स्टँडर्ड व्हॅल्यूज. 30, 60, 90 डिग्री अँगल, 45, 90 डिग्री अँगल, यामध्ये आपण या सगळ्या व्हॅल्यूज बघितलेल्या आहे. सो फर्स्ट लाईन एवढी घ्यायची. आता या फर्स्ट लाईनच्या रेफरन्सने किंवा साईनच्या या ज्या व्हॅल्यूज आहे अँगलसाठी
त्याच्या रेफरन्सने आपण हे सगळं काही फिल करणार आहोत. आपल्याला पाठ करण्याची अजिबात गरज नाही, फक्त एवढी एक लाईन लक्षात ठेवायची आहे. सो आपल्याला माहिती कॉस, आपण कॉस अँगल कसा लिहितो, कॉस लिहिण्यासाठी नेहमी हे जे आपण नंबर्स लिहिले हे नंबर्स रिव्हर्समध्ये लिहायचे. रिव्हर्समध्ये म्हणजे फर्स्ट येणार 1, देन √3/2, त्यानंतर 1/√2, देन 1/2 अँड 0. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की 45 90 डिग्री ट्रँगल ज्यावेळेस आपण म्हणतो हा 90 डिग्री, हा 45 आणि हा 45, तर या केसमध्ये ह्याच्या दोन साईड, हे दोन अँगल सारखे म्हणजे ह्या दोन साईड सारखे असणार आहे. आपल्याला मध्ये ह्या दोन साईड नेहमी हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स असतात. त्यामुळे हे जे दोन्ही व्हॅल्यूज आहे sin 45 किंवा cos 45 किती येत आहे 1/√2. ठीक आहे. हे लॉजिक आपल्याला माहिती आहे. सो साइन झाला, कॉस झाला. टॅन इज वॉट, टॅन इज ऑलवेज रेशो ऑफ साइन अपॉन कॉस, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. टॅन थिटा, आणि इथे आपण लिहू शकतो हां ठीक आहे, साइन टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. याचा आपला रेशो घ्यायचा 0/1 इज 0, 1/2/√3/2, 2 आणि 2 कॅन्सल होणार, त्यामुळे इथे असणार 1/√3. त्यानंतर 1/√2/1/√2 सेम नंबर्स, रेशो इज 1, √3/2/1/2, 2 आणि 2 कॅन्सल होणार म्हणजे √3/1 म्हणजेच काय √3. 1/0 म्हणजे आपण लिहितो नॉट डिफाईन्ड. 0ने आपण कारण कधीच कोणत्या नंबरला डिवाइड करू शकत नाही, सो इट इज नॉट डिफाईन्ड. ठीक आहे. हे तर आपल्याला माहित होते, हे आपण ऑलरेडी रिवाइज केलेलं आहे. आता नेक्स्ट आहे कोसेक. दिस इज न्यू टर्म कोसेक. कोसेकसाठी काय व्हॅल्यू असणार आहे, कोसेक इज रेसिप्रोकल ऑफ साइन. ठीक आहे. कोसेक इज रेसिप्रोकल ऑफ साइन. त्यामुळे काय करायचं, फक्त साइनच्या ज्या व्हॅल्यू आहे ना त्याचा फक्त आपल्याला इन्व्हर्स घ्यायचा किंवा रेसिप्रोकल घ्यायचा. आता हे काय 0 म्हणजे काय 0/1, 1 म्हणजे काय 1/1. सो याचं ज्यावेळेस मी याचा रेसिप्रोकल घेईल, कोसेकची व्हॅल्यू काय असणार आहे 0/1, याचा रेसिप्रोकल असेल 1/0. आपण कोणत्याच नंबरला 0ने डिवाइड करू शकत नाही, सो दिस इज नॉट डिफाईन्ड. त्यामुळे आपण असं म्हणतो ज्यावेळेस आपण बोललो कोसेक 0 इज नॉट डिफाईन्ड. का डिफाईन्ड नाही, कारण कोसेक 0 म्हणजे काय असतं रेसिप्रोकल ऑफ साइन 0. साइन 0 आहे, 0चं रेसिप्रोकल 1/0, सो इट इज नॉट डिफाईन्ड. ओके. अशा पद्धतीने टेबल्स वाईज आपल्याला व्हॅल्यू रेफर करायचे असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे कोसेक 30. कोसेक 30 म्हणजे काय, अगेन 1/sin 30 म्हणजे ही जी व्हॅल्यू याचं रेसिप्रोकल घ्यायचं. सो दॅट इज 2/1, 2. दिस इज √2, दिस इज 2/√3 अँड दिस इज 1. आता ह्या व्हॅल्यूज आपल्याला पाठ करण्याची गरज नाही आहे, फक्त ही लाईन लक्षात ठेवा साईनची, त्याचा फक्त रेसिप्रोकल घ्या, न्यूमरेटर डिनॉमिनेटर एक्सचेंज करत, त्यावर तुम्हाला या व्हॅल्यू मिळणार आहे. क्लिअर आहे कोसेकसाठी. नेक्स्ट इज सेक. सेक अगेन 1/cos. त्यामुळे कॉसची व्हॅल्यू जर मला माहिती आहे, याचा मला रेसिप्रोकल घ्यायचा आहे, मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स घ्यायचा आहे. त्यामुळे 1 ही आहे 1/1 व्हॅल्यू, दिस इज 0/1. सो याचा रेसिप्रोकल असेल 1. त्यानंतर 2/√3, त्यानंतर √2 अँड देन 2 अँड 0/1चा 1/0 म्हणजे नॉट डिफाईन्ड. ठीक आहे. समजलं. आता इथे सुद्धा एक रिलेशन तुम्ही बघू शकता. जसं आपण काय केलं, साईन आणि कॉस लिहिताना काय केलं, साईन रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहिला. साईनवरून आपण कोसेक डिराईव्ह केला, नॉट डिफाईन 2, √2, 2/√3 आणि 1. आता इथे जर तुम्ही कोसेक आणि सेकमध्ये जर बघितलं, कोसेक मला मिळाला, कोसेकला जर मी रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहिला 1, 2√3, √2, 2 अँड नॉट डिफाईन, तर मला सेक मिळतो. म्हणजे सेक तुम्ही दोन पद्धतीने लिहू शकता. सेक म्हणजे स्ट्रेट अवे कोसेक कॉसचा रेसिप्रोकल घ्या, किंवा तुमच्याकडे कोसेक असेल तर कोसेकला फक्त उलट्या सिक्वेन्सने लिहा, जसं आपण साइन आणि कॉससाठी केलेलं आहे. बरोबर आहे ना, कारण ते रिलेशन तर लागू होणारच आहे, कारण साइन आणि कॉस याच्यावरूनच आपण कोसेक आणि सेक डिराईव्ह करतोय. त्यामुळे जर आपण याचा रेसिप्रोकल घेतोय तर सेम ऑर्डर इथे फॉलो होणार आहे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट सेक. सेक कसा डिराईव्ह करायचा समजला. त्यानंतर कॉट. कॉट इज वॉट 1/tan. 1/tan म्हणजे अगेन टॅनचा रेसिप्रोकल घ्या. दिस इज 0/1, दिस इज 1/1. सो 0/1 इज 1/0, 1/0 नॉट डिफाईन्ड. त्यानंतर √3, 1, 1/√3 अँड दिस इज 1/0, सो दॅट विल बी 0. ठीक आहे. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता कॉट आहे, आपण काय केलं 1/tan घेतलेला आहे. त्याच पद्धतीने कॉट म्हणजे काय असतो, टॅनचं रेसिप्रोकल. टॅन इज sin/cos, त्यामुळे कॉट काय असणार cos/sin. त्यामुळे जर इथे तुम्ही cos/sin जरी म्हटलं, म्हणजे याचा जरी रेशो घेतला 1/0 नॉट डिफाईन्ड, √3/2/1/2 √3 ते जरी घेतलं तरी चालणार आहे. ठीक आहे. तर अशा मल्टिपल वेजने तुम्ही डिराईव्ह करू शकता. इव्हन इथे कॉटला आपण असं सुद्धा लिहू शकतो, कॉट इज इक्वल टू cos/sin. सो 1/sin म्हणजे काय कोसेक, आणि दिस इज कोसेक अँड दिस इज कॉस. सो 1/cos काय असणार आहे सेक. त्यामुळे जर तुम्ही कॉट इज इक्वल टू कोसेक/सेक जरी लिहिलं तरी चालणार आहे, म्हणजे फक्त याचा रेशो घ्या. कॉट इज इक्वल टू नॉट डिफाईन अपॉन 1, 2/2/√3 इज √3, √2/√2 1, 2/3/2, 2/√3/2. त्यामुळे काय होणार 2/√3 मल्टिप्लाइड बाय 1/2, सो दॅट इज इक्वल टू 1/√3. आणि त्यानंतर
लास्ट आहे 1/1/1/0. सो दॅट इज इक्वल टू 0. कोणत्या पद्धतीने तुम्ही करू शकता. बट बेसिकली काय आहे, या पूर्ण टेबल लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं आपल्याला, फक्त ही लाईन लक्षात ठेवा, याची रिव्हर्स करा, कॉस मिळणार आहे. टॅन या दोघांचा रेशो घ्या. साईन फाइंड करण्यासाठी ह्या लाईनचे सगळे इन्व्हर्स घ्या. सेक फाइंड करण्यासाठी कॉसचा इन्व्हर्स घ्या आणि कॉट फाइंड करण्यासाठी टॅनचा इन्व्हर्स घ्या. अशा पद्धतीने हा टेबल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, पाठ करण्याची गरज नाही.